सभापती महोदय, पुरवणी मागण्यामध्ये वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या वर्गाच्या घटकासाठी निर्णयाची तरतूद अतिशय चांगल्या पद्धतीने केली गेली। त्याकरता मी या सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींचं आणि उपमुख्यमंत्री दादांचंही धन्यवाद मानतो आणि अभिनंदनही करतो। ज्या पुरवणी मागण्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना 0% व्याजदराने कर्ज देण्याची भूमिका सुद्धा घेतल्या गेली, त्याच पद्धतीने या पुरवणी मागण्यामध्ये आपण घरकाम मोलकरीण याच्या महामंडळाचं घोषित असून सुद्धा ते कार्यान्वित नाहीये आणि त्यामुळे त्याची तरतूद यामध्ये केली गेली पाहिजे। हॉकर्सच्या महामंडळाची भूमिका आपण जाहीर मागेच केली, पण तेही कार्यान्वित नाही, त्याची सुद्धा तरतूद झाली पाहिजे। आणि महत्त्वाचा मुद्दा सभागृहाचं लक्ष मी याकडे वेधू इच्छितो की यामध्ये कैलासवासी नरहर कुरुंदकर स्मारकासाठी 3 कोटी रुपयाची तरतूद केली, त्याचं खरं तर मी स्वागतही करतो। परंतु या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये देशामध्ये आम्हाला आजही आक्रमकांच्या इतिहासाला वाचन करावं लागतं। हा आक्रमकांचा इतिहास आमच्या छाताडावर लिहिलेला गेलेला आहे। त्याकरिता वेरूळे छत्रपती शिवाजी महाराजांचा घराणा आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ आहे आणि या वेरूळच्या बाजूलाच खुलताबाद, ज्याला आम्ही रत्नपूर असं सर्व मागणी करून सर्व तिथला नागरिक रत्नपूर अशी मागणी करत या रत्नपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं। कारण ज्या कारणाने आम्हाला आमच्या इतिहासाला आमचा इतिहास पुसण्याचं खऱ्या अर्थाने जे षडयंत्र या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये चालू आहे, त्याकरिता ज्या धनाजी जाधवांनी, ज्या संताजी घोरपडेंनी आणि ताराराणींनी एक इतिहास दिलेला आहे आणि या इतिहासाच्या भूमीतच खुलताबाद रत्नपूरमध्ये आम्हाला आक्रमकांचा इतिहास वाचावा लागतो। आम्ही तिथं प्रवेश केला तर आलमगीर, शहेनशाह, औरंगजेब असं पाठी वाचल्यानंतर ज्यावेळेस आमचं मन व्याकुळ होतं, ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ आहे तिथं संभाजी महाराजांचं भव्य स्मारक व्हावं ही भूमिका घेऊन चालतो। कारण आमच्या मनावर, आमच्या येणाऱ्या युवकांच्या मनावर आदिलशाही, मोगलशाही आणि निजामशाही राहिलेले इंग्रज यांचाच इतिहास खऱ्या अर्थानं आम्हाला वाचायला मिळतो। पण आमच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दलच्या आणि औरंगजेबांना खऱ्या अर्थानं सळोकपळो म्हणून गाडणाऱ्या संताजी घोरपडे, धनाजी जाधवांचा, ताराराणींचा इतिहास मिटवण्याचं काम चाललंय। त्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारकासाठी तरतूद 100 कोटीची तरतूद खऱ्या अर्थाने व्हावं। कारण महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक नाहीये आणि ते स्मारक आमचं चेतना आणि प्रेरणास्तंभ राहील। येणाऱ्या युवकांचं चेतना आणि प्रेरणास्तंभक राहण्यासाठी ही तरतूद व्हावी ही भूमिका या सभागृहापुढे ठेवतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।